मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे SRG अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। चला, आज आपण कोल्हापूर जिल्ह्याबद्दल माहिती बघत आहोत, जो जिल्हा राहून गेला होता आणि आता येणाऱ्या ग्रामसेवकचे ते एक्झाम झाले, पण जे पेसा क्षेत्राचे आहेत ते राहिले त्यांच्यासाठी आणि पोलीस भरती यांच्यासाठी महत्त्वाचं लेक्चर आहे कोल्हापूर जिल्हा माहिती। चला तर बघूया कोल्हापूर जिल्ह्याची माहिती। चला, नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत लेक्चर आणि लाईक करा चॅनलला। चला बघूया विभागाचे नाव। कोणत्या विभागात येते कोल्हापूर जिल्हा? तर पुणे विभागात येते। मुख्यालय कोल्हापूर आहे। तालुके बघा कोणते कोणते आहे तालुके? आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले असे एवढे जिल्हे येते। बघा किती येतात? 1 2 3 5 6 7 8 9 10 11 12। बघा 12 तालुके येतात। लक्षात ठेवा संख्या किती तालुके येते असं पण येते। क्षेत्रफळ बघा किती आहे क्षेत्रफळ कोल्हापूर जिल्ह्याचे? एकूण क्षेत्रफळ आहे 7685 चौरस किलोमीटर। किती आहे? 7685 चौरस किलोमीटर। सॉरी, मी 84 म्हटलं। नेक्स्ट बघा मैलमध्ये किती आहे त्याचं अंतर येते? तर 2967 चौरस मैल। लोकसंख्या बघा, एकूण लोकसंख्या किती आहे? 38,74,015 एवढी लोकसंख्या आहे 2011च्या जनगणनेनुसार। आणि साक्षरता दर किती आहे? तर 82.90% साक्षरता दर आहे। लिंग गुणोत्तर 1.04%। प्रशासन बघा, लोकसभा मतदारसंघ कोणते आहे इथं? तर 2 आहे, कोल्हापूर आणि हातकणंगले हे 2 मतदारसंघ आहे। आणि खासदार कोण आहे तिथले आताचे? संजय मंडलिक आहे। धैर्यशील माने हे इथले खासदार आहे। 2 खासदार आहेत, संजय मंडलिक आणि धैर्यशील माने। नेक्स्ट बघा राजकीय संरचना। कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 2 लोकसभा मतदारसंघ व 10 विधानसभा मतदारसंघ। 2 बघितले आपण वरती आणि 10 विधानसभा मतदारसंघ। लक्षात ठेवा 2 लोकसभा व 10 विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर जिल्ह्यात आहेत। एकूण 12 मतदारसंघ आहेत। बघा लोकसभा मतदारसंघ कोल्हापूर आणि हातकणंगले। विधानसभा मतदारसंघ बघा चंदगड, राधानगरी, कागल, कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर, शाहूवाडी, हातकणंगले, इचलकरंजी आणि शिरोळ हे विधानसभा मतदारसंघ आहेत एवढे। तसेच 67 जिल्हा परिषदा आहेत। बघा किती जिल्हा परिषद आहे? तर 67। लक्षात ठेवा। आणि मतदारसंघ किती आहे? तर 134 मतदारसंघ आहे। आणि पंचायत समिती मतदारसंघ जिल्ह्यातच आहे। 134 मतदारसंघ पंचायत समिती मतदारसंघ जिल्ह्यात आहे। प्रत्येक जिल्ह्यात आहे पंचायत समिती मतदारसंघ। 67 जिल्हा परिषद आहेत। नेक्स्ट बघा कोल्हापूर भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे। कोल्हापूर ऐतिहासिक याच्यासाठी प्रसिद्ध आहे। कोल्हापूर बघा महालक्ष्मी मंदिर आहे तिथे, कोपेश्वर मंदिर आहे, खिद्रापूर कोल्हापूरची चपला इथे प्रसिद्ध आहे, कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे। आणि तिथलं जेवण बघा मांसाहारी जेवण प्रसिद्ध आहे तिथे आणि जास्त गुळासाठी। कोल्हापूरचा गुळ प्रसिद्ध आहे, सर्वांना माहिती आहे। बघा कशासाठी प्रसिद्ध आहे कोल्हापूर? लक्षात ठेवा। मसालेदार पाककृती तिखटपणासाठी भारतभर प्रसिद्ध आहे। आणि भारतातील भरपूर नद्या, सुपीक जमीन यामुळे मुख्यतः शेतीवर आधारित उद्योग असूनही कोल्हापूर दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत आघाडीच्या जिल्ह्यामध्ये गणला जातो। सुपीक जमीन आहे तिथली, भरपूर नद्या आहे। चतुसीमा बघा, 4ही भागांना कोणते जिल्हे आहे काय आहे ते बघायचं आहे। बघा कोल्हापूर जिल्हा हा महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील शेवटचा जिल्हा आहे। कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील शेवटचा जिल्हा। लक्षात ठेवा महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील शेवटचा जिल्हा कोणता आहे? तर कोल्हापूर जिल्हा आहे। त्याच्या पश्चिम नैऋत्येला सिंधुदुर्ग जिल्हा आहे। बघा त्याच्या पश्चिम आणि नैऋत्येला सिंधुदुर्ग जिल्हा आला। पश्चिम वायव्येला रत्नागिरी जिल्हा आला
उत्तर ईशान्येला सांगली जिल्हा आहे, तर दक्षिणेला कर्नाटकमधील बेळगाव जिल्हा आहे. बघा असे क्वेश्चन येतात. दक्षिणेला काय आहे, तर कर्नाटकमधील बेळगाव जिल्हा आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेला सह्याद्रीची रांग असून जिल्ह्याच्या पश्चिमेला कोणती रांग आहे, कोणत्या पर्वताची रांग येते, तर सह्याद्री पर्वताची रांग, आणि तेथील भाग डोंगराळ आहे. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. चतुर्सीमा हा पॉईंट व्यवस्थित वाचा. नेक्स्ट बघा, तेथील साखर कारखाने प्रसिद्ध आहे. बघा कोणते कोणते साखर कारखाने. भोगावती सहकारी साखर कारखाना आहे, पारिते करवीर येथे आहे. श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना आहे, दत्तनगर शिरोड येथे आहे. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना आहे, शाहूनगर येथे. कागलमध्ये दत्त सहकारी साखर कारखाना आहे. आसुर्ले पार्ले पन्हाळा येथे. दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना आहे, हातकर्णी चंदगड येथे आहे. दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना आहे, बिद्री येथे. बघा कुठे कुठे आहे हे लक्षात ठेवा. गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना आहे, हरळी येथे. गडहिंग्लजमध्ये कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना आहे, कुडिक्षे करवीर येथे. देभ रत्नाप्पा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना गंगानगर हातकणंगले येथे आहे. तात्यासाहेब कोरे सहकारी साखर कारखाना आहे, वारणानगर येथे आणि पन्हाळामध्ये येते. छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना कसबा बावडा येथे आहे. ते कुठे येते, करवीरमध्ये येते. बघा गाव आणि तालुक्या येते, कोणत्या गावात आणि ते नंतर कोणत्या तालुक्यात, अशी पूर्ण अशी माहिती दिली आहे. बघा नेक्स्ट आहे, छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना कसबा बावडा गावात आहे आणि करवीर तालुक्यात. नेक्स्ट बघा, जव्हार शेतकरी सहकारी साखर कारखाना हुपरी गावात आहे, हातकणंगले तालुक्यात. आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना गवसे गावात आहे, आजरा तहसीलमध्ये. सदाशिव मंडलिक सहकारी साखर कारखाना हमीदवाडा गावात आहे आणि कागल तालुक्यात. शरद सहकारी साखर कारखाना नरंदे गावात आहे, हातकणंगले तहसीलमध्ये. नेक्स्ट बघा, भौगोलिकदृष्ट्या जिल्ह्याचे पश्चिम रांग, मध्य रांग आणि पूर्व रांग असे 3 विभाग मानले जाते. तर कोणते विभाग मानले जाते, पश्चिम रांग, मध्य रांग आणि पूर्व रांग असे 3 विभाग मानले जातात. मध्य आणि पूर्व भागातील माती अग्निजन्य खडकापासून बनली असल्याने काळ्या रंगाची आहे. बघा मध्य आणि पूर्व भागातील जमिनी कशा आहे, तर त्या कोणत्या खडकापासून बनल्या, अग्निजन्य खडकापासून बनल्या, म्हणून त्या काळ्या रंगाच्या आहे. अग्निजन्य खडक हा काळा असतो आणि तिथल्या जमिनी ह्या अग्निजन्य खडकाच्या असल्यामुळे काळ्या आहे मध्य आणि पूर्व भागातील. तर पश्चिम भागात घाटातील डोंगराळ भागातील जांभ्या खडकापासून बनलेली लाल माती आहे. बघा तेच पश्चिम भागात कशा आहे, कशी माती आहे, तर लाल माती आहे, जांभ्या खडकापासून बनलेली. या भागातील बहुतेक जमीन जंगलाने व्यापली आहे. कोल्हापूर व रत्नागिरीला जोडणारा, बघा कोल्हापूर व रत्नागिरीला जोडणारा कोणता घाट आहे, आंबा घाट. सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडणारा करूड व फोडा घाट. बघा कोल्हापूर व रत्नागिरीला कोणता घाट जोडतोय, तर आंबा घाट जोडतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्याला कोणता घाट जोडतोय, तर करूड व फोडा घाट. तसेच सावंतवाडीला जोडणारा आंबोली घाट. सावंतवाडीला कोणता घाट जोडतोय, तर आंबोली घाट. हे पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील जोडणारे प्रमुख घाट आहे. कोणत्या भागातील आहे, पश्चिम महाराष्ट्र व कोकणाला जोडणारे प्रमुख घाट आहे, या जिल्ह्यात आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात आहे, लक्षात ठेवा. महत्त्वाचे पॉईंट आहे हे. घाटांचा फक्त घाटमाताच कोल्हापूर जिल्ह्यात आहे. घाटमाता कोल्हापूर जिल्ह्यात आहे. कोल्हापूर मिरज हा एकमेव लोहमार्ग जिल्ह्यातून जातो. तर कोणता लोहमार्ग जातो, कोल्हापूर मिरज. पुणे मुंबई ही राज्यातील महत्त्वाची शहरे लोहमार्गाद्वारे कोल्हापूरला जोडली गेली. पुणे मुंबई, कोल्हापूर मिरज लोहमार्ग लक्षात ठेवा, एकमेव लोहमार्ग जातो. ह्या जिल्ह्यात पंचगंगा, वारणा, दूधगंगा, वेदगंगा, भोगावती, हिरण्यकेशी नदी आणि घटप्रभा या प्रमुख नद्या आहेत. तर कोणत्या कोणत्या नद्या जिल्ह्यात, पंचगंगा, वारणा, दूधगंगा, वेदगंगा, भोगावती,
हिरण्यकेशी नदी आणि घटप्रभा ह्या प्रमुख नद्या आहेत तेथे. या नद्या पश्चिम घाटात उगम पावून पूर्वेकडे वाहतात. तर कुठे उगम पावतात? तर या नद्या पश्चिम घाटात उगम पावतात आणि पूर्वेकडे वाहतात. तर पंचगंगा नदी, कासारी, कुंभी, तुळशी, सरस्वती गुप्ता नदी तेथे आहे. हे पण लक्षात ठेवा. कोल्हापूर जिल्ह्यात सरस्वती गुप्ता नदी आहे आणि भोगावती या उपनद्यापासून बनली आहे. ती बनली आहे. कृष्णा नदी जिल्ह्याच्या पूर्व सीमेवरून वाहते. बघा, कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्व सीमेवरून कोणती नदी वाहते? तर कृष्णा नदी वाहते. लक्षात ठेवा. तर तिल्लारी नदी पश्चिम सीमेवरून वाहते आणि तिल्लारी नदी ही पश्चिम सीमेवरून वाहते. तर कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेवरून कोणती नदी वाहते? तर तिल्लारी. लक्षात ठेवा. महत्त्वाचे आहे. ऐतिहासिक महत्त्व बघा. कोल्हापूर ज्या मूळ गावापासून विस्तार पावले ते गाव ब्रह्मपुरी होय. इतिहासकारांच्या मतानुसार कोल्हापूर जिल्हा परिसरावर आंध्रभूत्य, कदम चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, देवगिरीचे यादव व बहामनी अशा अनेक राजवटींचा अंमल होता. कोणत्या राजवट होती ते? आंध्रभूत्य, कदम चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, देवगिरीचे यादव, बहामनी अशा अनेक राजवटींचा अंमल होता इथे इतिहासकारांच्या मतानुसार. नेक्स्ट बघा. केलेल्या उत्खननात तेथील पुरातन अवशेषांवर सातवाहनकालीन व बौद्ध धर्माच्या खुणा देखील आढळल्या. बघा, उत्खनात जे सापडले ते त्याच्यावरून सातवाहनकालीन व बौद्ध धर्माच्या तेथे काही जे आधीचे अवशेष होते ते सापडले. कोल्हापूर परिसरावर विजापूरचा आदिलशहाची अनेक वर्षे सत्ता होती. तर कोणाची होती? विजापूरच्या आदिलशहाची अनेक वर्षे सत्ता इथे होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी मार्च 1673 मध्ये पन्हाळा जिंकला आणि स्वराज्यात आणला. तसेच 1675 मध्ये कोल्हापूर परिसर खऱ्या अर्थाने जिंकून आपल्या अखत्यारीत घेतला. बघा, शिवाजी महाराजांचा कारकीर्द लागलाय. आणि जिल्ह्यात पंचगंगा, वारणा ह्या प्रमुख नद्या या बघितले. कासारी, कुंभी, तुळशी, सरस्वती गुप्ता नदी पश्चिम सीमेवरून वाहते. हे झालेलं आहे आपलं. कोल्हापूरच्या गादीचा इतिहास. इसवी सन 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी देह ठेवला. त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज पन्हाळ्यावर होते. महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजीराजांनी पन्हाळ्यावरून राज्य चालवण्याचा प्रथम प्रयत्न केला. बघा, करवीर गादीची स्थापना करणाऱ्या सरदार राणी ताराबाईंची कारकीर्द. बघा, हे शिवाजी महाराजांच्या समोरचे जे त्यांचे काय म्हणतात त्याला राज्यकर्ते होते समोरचे, ते तिथे गादीवर एकामागे एक येत गेले. त्यांचा तिथे कारकीर्द दिला गेला. ताराबाई, संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज. अनेक वर्षे संघर्ष चालू होता. करवीरची गादी व कोल्हापूरचा परिसरच होता. राजारामच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा दुसरा संभाजी तसेच छत्रपती शाहू यांच्यामध्येही संघर्ष चालू होता. 1731 मध्ये याच परिसरात वारणा नदीच्या काठी शाहू व दुसरा संभाजी यांच्यामध्ये तह झाला व महाराष्ट्रातील दुर्दैवी कलहाची सांगता झाली. बघा, पूर्ण इतिहास असा दिलेला आहे, तुम्ही व्यवस्थित वाचा. 1782 मध्ये कोल्हापूरची राजधानी पन्हाळ्याहून कोल्हापूरला आली. तर कधी आली? 1782 मध्ये कोल्हापूरची राजधानी पन्हाळ्याहून कोल्हापूरला आली. तिसरा शिवाजी याचे त्यांच्या मृत्यूनंतर म्हणजेच 1812 पर्यंत 52 वर्षाची प्रदीर्घ कारकीर्द होती त्याची. कोल्हापूर गादीवर वर्चस्व होते. 1818च्या दरम्यान बहुतांश महाराष्ट्र ब्रिटिशांच्या ताब्यात गेला, पण ब्रिटिशांनी कोल्हापूर संस्थान खालसा केले नाही, कायम ठेवले. पुढे 1949 मध्ये संस्थान भारतीय संघराज्यात विलीन होईपर्यंत कोल्हापूर स्वतंत्र होते. हवामान बघा तेथील कोल्हापूरचे. कोल्हापूर जिल्ह्यातील पूर्वेकडील भागात कोरडे व पश्चिम घाटातील भागात थंड हवामान असते. तर बघा, कोल्हापूर जिल्ह्यात पूर्वेकडील भागात कोरडे हवामान असते पूर्वेकडे आणि पश्चिम घाटात भागात थंड हवामान असते. जिल्ह्यात पाऊस मुख्यत्वेपणे जून ते सप्टेंबर या काळात असते. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस मिळतो. एप्रिल आणि मे महिन्यात
वडिवाचा पाऊसही पडतो. वडिवाचा पाऊस पडतो कोणत्या महिन्यात पडतो? तर एप्रिल मे महिन्यात. जिल्ह्यातील पश्चिमेकडील भागात पावसाचे प्रमाण जास्त आहे. तर गगनबावड्यामध्ये वार्षिक सरासरी 5000 मिलीमीटर पाऊस असतो. त्या मानाने पूर्वेकडील तालुक्यामध्ये कमी म्हणजेच वार्षिक सरासरी पर्जन्यमान 500 असतो. नेक्स्ट बघा धार्मिक स्थळे. नरसोबाची वाडी म्हणजेच नृसिंहाची वाडी, नृसिंह सरस्वतीचे मंदिर असलेले गाव प्रसिद्ध आहे, धार्मिक स्थळ आहे. आणि डोंगरीतील ज्योतिबा मंदिर, कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर हे आपण बघितले आहे. लक्ष्मी मंदिर, महालक्ष्मी मंदिर आणि दर्गा पण आहे. गैबी पीर साहेब दर्गा, लक्षात ठेवा. गैबी पीर साहेब दर्गा हे तेथील प्रमुख आकर्षण आहे. सहकारी संस्था बघा. सहकारी चळवळीच्या बाबतीत कोल्हापूर महाराष्ट्रातील आघाडीच्या जिल्ह्यांपैकी एक आहे. सहकारी चळवळीमुळे जिल्ह्यातील विविध क्षेत्रात क्रांतिकारी विकास झाला. जिल्ह्यात सुमारे 1924 साली सहकारी संस्था आहे. 9624 सहकारी संस्था आहेत. बघा जिल्ह्यात किती सहकारी संस्था आहे? 9624 सहकारी संस्था आहेत. जवळजवळ 31.21 लाख लोक त्यांचे सदस्य आहेत. तर 31.21 लाख त्यांचे सदस्य आहेत. सर्व संस्थांकडे मिळून एकंदर 364.26 कोटी रुपयांचे भांडवल आहे. नेक्स्ट बघा विविध सहकारी संस्थांपैकी सहकारी साखर कारखाने, सहकारी दुग्ध उद्योग, सहकारी कापड गिरण्या आणि सहकारी पतसंस्था हे मोठे काम करताना दिसतात. नेक्स्ट बघा सहकारी बँका बघा. कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व काही नागरी सहकारी बँकांची संचालक मंडळे गैरकारभारामुळे बरखास्त झाली होती. जिल्हा बँकेचे 28 जणांचे संचालक मंडळ बरखास्त झाले. 3 मृत सहकारी साखर कारखाने आपण वरती बघितले आहे. बघा 25 संचालकावर कारवाई होणार आहे. या संचालकापैकी आमदार हसन मुश्रीफ हे महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बरखास्त संचालक मंडळातही आहेत. बरखास्त संचालक मंडळात असलेल्या दिग्गजांची साखर कारखाना, बँका, सूतगिरण्यांसह विविध सहकारी संस्थांमध्ये पदे धोक्यात आली आहेत. हे तेव्हाचं होतं. आणि आता बघा सहकारी साखर कारखाना कोणता आहे? 16 उदय सहकारी साखर कारखाना सोनवडे शाहूवाडी येथे आहे. चला तर हेच एवढीच माहिती होती कोल्हापूर जिल्ह्याबद्दल आणि अत्यंत महत्त्वाची माहिती होती. व्यवस्थित वाचा सुरुवातीपासून लेक्चर. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरला पोलीस भरती सिरीजमध्ये. आणि आपल्या याच्यावर सर्व प्लेलिस्टला सर्व जिल्हे अवेलेबल आहे. ज्याही जिल्ह्याची माहिती हवी असेल ते तुम्ही प्लेलिस्टला बघून घ्या. आणि जो जिल्हा नसेल तो म्हणजे तुम्हाला आणखी व्यतिरिक्त कोणता जिल्ह्याची माहिती लागत असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये टाका. त्या जिल्ह्याची माहिती टाकण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरला. पोलीस भरती लेक्चर चालू आहे. जे पण पोलीस भरती देत असतील त्यांनी नक्की लेक्चर अटेंड करा. चला तर